आज आपण बनवतोय सुक्या बोंबल्याचा ठेचा आणि त्यासाठी आपण इथे घेतोय सुके बोंबील. त्यांना आपण तोडून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यांना ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आणि एक थोड्या वेळासाठी आपण त्यांना पाण्यात भिजवून ठेवणार आहोत. लागोलागच आपल्याला तयारी करायची आहे ती ठेच्याची. त्यासाठी आपल्याला लागणार आहे समप्रमाणात मिरच्या आणि लसूण. ह्या दोघांनाही आपल्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तव्यावर. लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आपण भिजवलेले जे बोंबील आहेत त्यांना आपल्याला आता मिक्सरमधून कोर्स ग्राइंड करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायला विसरायचं नाही आहे. हे बघा, आता मी यांना इथे कोर्स ग्राइंड करत ठेवलेलं आहे. माझ्याकडे फीचर आहे रेडीमेड, त्यामुळे मला मेहनत घ्यावी लागलेली नाही आहे. 1-2 मिनटात आपलं मिश्रण होणार आहे रेडी. हे बघा, मस्त असं खलबत्त्यात कुठल्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता ह्या मिश्रणाला आपण घेणार आहोत तव्यावर परतून. आंबट होण्यासाठी थोडीशी मी त्याच्यात 2-4 कोकमा ॲड केलेली आहेत, त्यामुळे उत्कृष्ट चव येते त्या ठेच्याला. बस 1-2 मिनटात आपला ठेचा होणार आहे रेडी. हा बघा, झणझणीत असा मस्त बोंबलाचा ठेचा रेडी आहे. आणि याला आपण आता खाऊया टम्म फुगलेल्या तांदळाच्या भाकरीसोबत.